नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आज कायरा घरीच होती. तिची तब्येत ठीक नव्हती. एक दोन वेळा तिला सुनील सरांचे फोनही येऊन गेले. तब्येतीची काळजी घे, आराम कर आणि जोपर्यंत बरं वाटणार नाही तोपर्यंत सुट्टी घे असं ते म्हणाले. परंतु तिला आजचा दिवस जरा मोठा वाटायला लागला होता, कारण ती घरी एकटीच होती. मनुषी काका घरी थांबत नव्हते. तिला आठवलं 2 दिवसांपूर्वी तिने जेव्हा नोटीस त्यांच्या हातामध्ये ठेवली तेव्हा ते उदास झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती भीती दिसत होती. त्यांनी तिला विचारलं, कधी मिळाली ही नोटीस? आजच. तू वाचलीस का? नाही. काय, कशाची आहे? काही विशेष नाही, ते गडबडत म्हणाले. मनुषी काकांनी नोटीस वाचून ठेवून दिली. मग ते तिच्याकडे वळाले. मग कसं चाललंय तुझं काम? चांगलं चाललंय. बरं. ती फक्त काकांच्या प्रश्नांना उत्तर देत होती. कायरा, ते थांबले. आता तू माझ्याशी पूर्वीसारखी वागत नाहीस. मला वाटतं तू मला माफ केलं नाहीस. तिनं मनुषी काकांकडे पाहिलं. म्हणाली, नाही, तसं काही नाही. मी ते विसरून गेले. तुम्ही मला मदत केली त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. पण आता मला माझ्या आयुष्याचं पाहावं लागेल ना. हो, पहा ना, मी कुठे नाही म्हणतोय. हो, मी आणखी काही दिवस इथेच राहणार आहे. मनुषी काका आश्चर्यानं पाहायला लागले. आणि मग कुठे जाणार तू? अजून ठरवलं नाही, पण जाणार आहे नक्की. कायरा, तुला मुंबई म्हणजे खेळ वाटला का? इथे काही लोक फार भयानक आहेत. तुला अजून काहीच माहीत नाही. काका, झाली ती माहिती पुरी आहे, ती अर्थपूर्ण म्हणाली. ते शांतपणे काय बोलावं याचा विचार करत होते. त्यांना आहे तिचं बोलणं पटलेलं नव्हतं, परंतु आता लगेच तिला विरोध करणं अयोग्य आहे हे त्यांच्या बेरकी नजरेनं ओळखलं होतं. मग काही वेळ ते पेपर वाचत बसले. पेपर वाचता वाचता त्यांनी 1-2 वेळा नोटीस बाहेर काढली आणि अचानक ते उभे राहिले आणि कायराकडे पाहून म्हणाले, कायरा, मी जरा वकिलाकडे जाऊन येतो. ही नोटीस कशाची आहे समजून घेतो. ठीक आहे, या जाऊन. असं म्हणताच ते घराबाहेर पडले. तितक्यात दरवाजा वाजला. तशी तिच्या विचारांची तंद्री तुटली. तिनं लगबगीनं दरवाजाकडे आली आणि दरवाजा उघडला तर समोर तिचा सासरा आणि सासू उभी होती. ती स्तब्धच झाली. तिला काय होतं हे कळायला उशीर लागला नाही. ही सारी मनुषी काकांचीच कमाल होती. तिनं आपण हे घर सोडणार हे सांगून चूक केली होती, पण आता घाबरून चालणार नव्हतं. तिची सासू आत शिरताच कुत्सितपणे बोलायला लागली. वा वा, काय थाट आहे आमच्या महाराणीचा. यासाठी घर सोडलं होतं का? आणि कोणासोबत राहते इथे? माझा लेक तुझी भूक पुरी करू शकत नव्हता म्हणून तू कोणासोबत तोंड काळं करून राहतेस? आत शिरताच तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. ती कायराला शिव्यांची लाखोरी व्हायला लागली. आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे तिला कळेना. कायरा घरामध्ये एकटीच होती. तिला काय बोलावं हेही सुचत नव्हतं. तिच्या सासूच्या शिव्या थांबवायचं काही ती नाव घेत नव्हती. आपण राहतो तिथे तमाशा असा नको म्हणून कायरा शांत होती. मात्र सासूचा आवाज वाढायला लागला होता आणि आता मात्र कायरा चिडली आणि ती आक्रमकपणे सासूवरती धावून आली. ए म्हातारे, खूप झालं तुझं. तू स्वतःला कोण समजतेस? माझ्या आयुष्याचं वाटोळं करून तुझं मन भरलं नाही का? जाऊ का पोलीस स्टेशनला? सगळं सांगते तू काय काय बोलली असते. तिचा आक्रमकपणा पाहून सासू मात्र थंड झाली. तिचा सासराही जरा घाबरला, कारण या साऱ्या प्रकरणात त्याचाही हात होताच. तो सबुराईची भाषा करू लागला. कायरा बाळा, एवढं चिडतेस कशाला? आम्ही काही तुझे दुश्मन नाही आहोत. आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही तुला भेटायला आलो. सासऱ्यांचं बोलणं ऐकून कायराचा राग काहीसा कमी झाला. मग ती नरम आवाजामध्ये बोलायला लागली. तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय आणि पुन्हा तोंड वर करून या आईसाहेब मलाच बोलतायत. आता मी सांगून ठेवते, मी पूर्वीची कायरा राहिलेली नाही. माझ्याशी जे जे चांगले वागले त्यांच्याशी मी चांगले वागेन आणि जे माझ्या वाकड्यात शिरतील मी त्यांना सोडणार नाही. कायरा शांतपणे बोलत असली तरी तिच्या शब्दाला मात्र धार होती. तिची सासू धापा टाकीत शांत होती.
काही वेळानं कायरा उठली आणि चहा बनवायला लागली. चहाचे 2 कप तिनं दोघांसमोर आणून ठेवले. दोघांनीही चहाचा घोट घेतला आणि आता ते शांत आवाजामध्ये बोलायला लागले. मग कायरा, तू काय ठरवलंयस? म्हणजे कशाबद्दल? मला कळलं नाही. कळलं नाही काय? अगं तू परत येणार आहेस की नाही? आता परत येण्याचा विचार माझा कधीच संपलाय. आता मी इथेच माझं आयुष्य बनवणार आहे. कायरा, एकट्या बाईला मुंबईसारख्या शहरामध्ये राहणं सोपं नाही. माहीत आहे मला, पण तुमच्यासोबत राहण्यापेक्षा इथं राहणं चांगलं आहे. आता मी इथं नोकरी करते, चांगली जगते. बरं ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर आम्ही काय बोलणार. पण एक लक्षात घे, तुझा आणि आमचा काहीही संबंध राहणार नाही. मला मान्य आहे. चर्चा चालू असतानाच बेल वाजली. आता कोण आले या नजरेनं ते सारे दरवाजाकडे पाहू लागले. दरवाजा उघडून मनुषी काका आतमध्ये आले. या मनुषी भाई या. बरं झालात तुम्ही आलात. आज आम्हाला काही गोष्टींचा सोक्ष लावायला हवा. कायराचा सासरा बोलायला लागला. मनुषी काका आतमध्ये आले आणि सोफ्यावर बसले. कायराच्या सासऱ्याने जे घडलं ते सांगितलं आणि पुढे म्हणाले, आता मनुषी भाई, जे काही कायराचं होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल. मग मनुषी काका विचारात पडले आणि ते बोलायला लागले. दिनकर भाई, मी तुमच्या शब्दावर कायराला इथं ठेवलं, पण आता तुम्हीच हात काढून घेतल्यावरती मी काय करावं ते तुमचं तुम्ही ठरवा. घरातील वातावरण गंभीर झालं होतं. मनुषी भाई, अभी आज से हमारा और कायरा का कोई संबंध नहीं है. मेरा नाता आपके वजह से है. इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकत असलेली कायरा उठली आणि बोलायला लागली. तुम्ही सगळ्यांनी मला जे सांभाळलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, पण आता मीच दुसरीकडे राहायला जाणार आहे. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. तिची ही भाषा आणि आत्मविश्वास पाहून सारेच जण आश्चर्यानं पाहू लागले. ठीक आहे, असं असेल तर चांगलंच आहे. मनुषी भाई, मी करतो फोन तुम्हाला. आता निघतो आम्ही. दिनकर भाई रुको, आज के दिन नहीं, अभी रुकने के लिए कुछ बचा नहीं. ठीक है. कायराच्या सासू सासऱ्यानं तिच्याकडे कुत्सित नजरेनं पाहिलं आणि ते घरातून बाहेर पडले. आता घरामध्ये मनुषी काका आणि कायरा दोघेच उरले. त्यांना काय बोलावं हे सुचेना. आता दोघांचे एकमेकांबद्दलचं मत हे पूर्णपणे बदललेलं होतं. तर मग मित्रांनो, आता पुढे काय होईल काय माहीत, पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील ही लव्ह स्टोरी तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.